नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. स्वर्गीय खासदार डी.जे. पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त कवी संमेलन. स्वर्गीय खासदार डी.जे. पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त कवी संमेलन त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीत वारणा हॉलमध्ये काव्य कवी कलाकार कवयित्री यांनी आपल्या विविध प्रकारचे काव्य सादरीकरण केले. शिवाजी महाराज यांच्यावरील काव्य, राजकीय क्षेत्रातील विविध प्रकारचे कवी आणि या सगळ्यांना ऐकण्यासाठी लोकांची गर्दी. सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांनी कवी कलाकारांना कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं आयोजन केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. नावं सिलेक्टेड असल्यामुळं, पण इथं सगळेच आमचे मित्र असल्यामुळं त्यांनी मला या ठिकाणी काव्य वाचनाची संधी दिलेली आहे. मी माझी एक कविता आपल्या पुढे सादर करतो. मी ऐकायचं म्हणून आलो होतो, अचानकपणानं माझी गीते तुझ्या पाशी, माझी गीते तुझ्या पाशी आश्रयाला येते, माझी गीते तुझ्या पाशी आश्रयाला येतील, माझ्यानंतर तुला माझे स्मरण करून देतील, माझ्यानंतर तुला माझे स्मरण करून देतील. हळूहळू चल पुढे, तू संथ पाणी छेडू नको, हळूहळू चल पुढे, तू संथ पाणी छेडू नको. दिवे इथले मालवताना बंद काहीसे तोडू नको, दिवे इथले मालवताना बंध काहीसे तोडू नको. धग थोडी बाकी ठेव, धग थोडी बाकी ठेव, तू धुरी त्यातून निघू दे. सूर माझे हे आळवताना फिरस त्यांना बघू दे, सूर माझे हे आळवताना फिरस त्यांना बघू दे. विरूपीत या वाळूमध्ये काय दडले आहे, विरूपीत या वाळूमध्ये काय दडले आहे. शंख शिंपले वेचित असता काय घडले आहे, शंख शिंपले वेचित असता काय घडले आहे. राहून राहून डोळ्यांमध्ये टोचत आणि मग कविता जन्म घेत असते. कविता हा एकंदर साहित्य प्रकारातला व्यापक साहित्य प्रकार आहे आणि या साहित्य प्रकाराचं संमेलन घेण्याचं धाडस तुम्ही केलंय याचं आम्हाला कौतुक आहे. कारण कथा असते, विनोदी कथा असते, लोक गोळा होतात. गौतमी पाटील आणले तर आणखी गोळा होतात. आबा पाटील आहे म्हणून ही लोक कमी. बघा, पुढल्या संमेलनात तुम्ही गौतमी पाटीलला बोलवा, तुम्हाला तरुण भारतचं स्टेडियम घ्यायला लागेल. पण हे सगळे कवी समाधानी आहेत, कारण यांना काहीतरी करायचं त्यांच्या शब्दाच्या माध्यमातून आणि तुम्ही तो आधार झालात, याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि खरं तर मी मुळात कवीसारखा दिसत नाही आणि मला कवी संमेलनाचा अध्यक्ष केलं, हे धाडस तुमचं खूप मोठं आहे. मी पण कवीसारखा दिसण्याचा खूप प्रयत्न केला, म्हणजे ते असे शब्नम वगैरे अडकून. आपल्यात कोण शब्नम वगैरे कवी नाही, जॅकेटवाला पण कवी नाही, पण मी ते जॅकेट वगैरे घालून बघितलंय कवीसारखं दिसायसाठी, पण तसं कधी मला दिसता आलं नाही. दाढी वाढवून पण बघितले. मग आज तर मी साबण लावून आंघोळ करून बघितले. मी असाच दिसतो, साबण लावून आंघोळ केलं तरी पण असाच दिसतो. ते कुठला साबण आहे की आई कॉलेज कुमारीसारखी दिसते, ते साबण बघा, संतूर संतूर. सर अजून तरुण दिसतात बघा. तर ते कसं आहे, मी कवीसारखा दिसत नसणार तरी कविता जगत असतो आणि मग जगलेली कविता शब्दबद्ध करत असतो. फार वेळ न घेता मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. आमचा कुठं प्रश्न आहे साहेब, लाली लिपस्टिकच्या जमान्यात आमचा कुठं प्रश्न आहे साहेब, आमचा कधीच प्रश्न नव्हता. तुम्ही कुठे आम्हाला माणूस मानता साहेब, तुम्ही कुठे आम्हाला माणूस मानता साहेब. हवे तसे वागण्याचं स्वातंत्र्य
इथं कुणाला हवं आहे साहेब? हवे तसं वागण्याचं स्वातंत्र्य इथं कुणाला हवं आहे साहेब? कसे तरी जगण्याचं कारण आम्हाला नवं सांगा साहेब. कसं तरी जगण्याचं कारण आम्हाला नवं सांगा साहेब. प्लास्टिक आणि लिपस्टिकचं आता सगळं जग झालंय. प्लास्टिक आणि लिपस्टिकचं आता सगळं जगच झालंय. असण्यापेक्षा दिसण्याचं लय वंगाळ मेकअप आलंय. असण्यापेक्षा दिसण्याचं लय वंगाळ मेकअप आलंय. लिपस्टिक महागली म्हणून तुमची बायको साहेब, लिपस्टिक महागली म्हणून तुमची बायको साहेब रोज बोंबलते. आमची बायको पैसे नाहीत म्हणून भाजी आणायला घाबरते. आमची बायको पैसे नाहीत म्हणून भाजी आणायला घाबरते. काळी लिपस्टिक लावून तुम्ही रस्त्यांना चकाचक करता. काळी लिपस्टिक लावून तुम्ही रस्त्यांना चकाचक करता. संध्याकाळी केलेला रस्ता, सकाळी केलेला रस्ता संध्याकाळी उकरतो. मूळ प्रश्न तसाच राहतो. तुम्ही फक्त पैसे मिळवता. लाली लिपस्टिकच्या जमान्यात जळत जळत आम्ही संपून जातो. लाली लिपस्टिकच्या जमान्यात जळत जळत आम्ही संपून जातो. आमचा कुठे प्रश्न आहे साहेब? आमचा कधीच प्रश्न नव्हता. तुम्ही आम्हाला माणूस मानता कुठे साहेब? धन्यवाद. एकच मत माझी गत राहू किती मी दक्ष. खरंच बाई कळत नाही झाले किती हे पक्ष. एकच मत माझी गत राहू किती मी दक्ष. मामनजी तर मूळचे माझे गांधी टोपीवाले, म्हणजे काँग्रेसचे जुने. मामनजी तर मूळचे माझे गांधी टोपीवाले. मत देऊनी टाकू त्यांना मनात माझ्या आले. तीर लाडका मला म्हणाला वहिनी मी राष्ट्रवादी. कारण सगळी तरुण पोरं तर राष्ट्रवादी असायचे. तीर लाडका मला म्हणाला वहिनी मी राष्ट्रवादी. माहेर तुमचे सांगा कुठले आता विचारतो का कधी. म्हणजे सोनिया गांधींना प्रश्न विचारला होता तो संदर्भ या ठिकाणी. तीर लाडका मला म्हणाला वहिनी मी राष्ट्रवादी. माहेर तुमचे सांगा कुठले आता विचारतो का कधी. काय करावे मला कळेना मनात माझ्या कमळ फुलेना. हल्ली तर सगळीकडेच कमळ फुले सोडा. काय करावे मला कळेना मनात माझ्या कमळ फुलेना. विचारले मी ह्यांना मातोश्रीकडून आदेश घ्यावा. संदेश आला त्यांना. मातोश्रीकडून आदेश यावा लागतो. मातोश्री तिथं आपण काय ठरवायचं नसतं. मनात माझ्या विचारचक्र तुकडे झाले त्याचे. समाजवादी पक्षाचे तुकडे झाले. मनात माझ्या विचारचक्र तुकडे झाले त्याचे. दिवस राहिले नाहीत आता कंदील हाती घ्यायचे. काय सांगू बाई सारे माया सारे करती. माया ममता मायावती वगैरे वगैरे. काय सांगू बाई सारे माया सारे करती. आणि अडचणीच्या वेळेस मग हातात नारळ धरती. कोणी नाही तिकीट दिलं तर नारळ. काय सांगू बाई सारे माया सारे करती. आणि अडचणीच्या वेळेस मग हातात नारळ धरती. वेळा हातोड्यांची ताकद झाली आता कमी. वेळा हातोड्यांची ताकद झाली आता कमी. स्वाभिमानाने कुठे सांगा मिळते जगण्याची हमी. वेळा हातोड्याची ताकद झाली आता कमी. स्वाभिमानाने कुठे मिळते सांगा आता हमी. सायकल नको गाडी नको नको माडी साडी. सायकल नको माडी नको नको साडी माडी. वंचित राहून चालेल कसे लावाना थोडी गोडी. वंचित राहून चालेल कसे. फुलातून कळ्यातून की वेदनांच्या मळ्यातून. फुलातून कळ्यातून की वेदनांच्या मळ्यातून. भरलेल्या डोळ्यातून की दाटलेल्या गळ्यातून. कुठून येते कविता? करपलेल्या मातीतून की तडफडणाऱ्या रातीतून. करपलेल्या मातीतून की तडफडणाऱ्या रातीतून. का कविता फुलत येते जळणाऱ्या वातीतून. अवखळ वादळी वाऱ्यातून की तुटलेल्या ताऱ्यातून. अवखळ वादळी वाऱ्यातून की तुटलेल्या ताऱ्यातून. की आटलेल्या नदीच्या उजाड उघड्या खोऱ्यातून. कुठून येते कविता? तुमच्या माझ्यात नसलेल्या पण आपण जपलेल्या नात्यातून. तुमच्या माझ्यात नसलेल्या पण आपण जपलेल्या नात्यातून. की घावासाठी आसुसलेल्या तलवारीच्या पात्यातून. लाटावरती हेलावणाऱ्या दिशाहीन नावातून. लाटावरती हेलावणाऱ्या दिशाहीन नावातून. की जातीसाठी माती चावणाऱ्या पतिव्रतांच्या गावातून. कुठून येते कविता? बंदुकीच्या गोळीतून की वेशांच्या आळीतून. बंदुकीच्या गोळीतून की वेशांच्या आळीतून. की फुलपाखराचे पंख फाटावे अशा काटेरी जाळीतून. कळत येते कविता की न कळत येते कविता. कळत येते कविता की न कळत येते कविता.
की फाटलेल्या काळजातून भळबळत येते कविता, की फाटलेल्या काळजातून भळबळत येते कविता. धन्यवाद. इथं उपस्थित सर्वांचे मनापासून धन्यवाद, संयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिजित पाटील सर यांचेही मनापासून धन्यवाद. तर तुमचा वेळ न घेता मी माझी रचना सादर करते. त्याआधी 2 शेर. केवडा हा घोर आहे, केवडी हुरहुर आहे. केवढा हा घोर आहे, केवढी हुरहुर आहे. सागराशी बिलगण्याला ही नदी आतुर आहे. केवढा हा घोर आहे, केवढी हुरहुर आहे. सागराशी बिलगण्याला ही नदी आतुर आहे. आणि त्यातलाच शेवटचा शेर आहे की मोहराया वैष्णवीला वेगळे काही नको रे. मोहराया वैष्णवीला वेगळे काही नको रे. हा तुझा जो स्पर्श आहे तेवढा भरपूर आहे. हा तुझा जो स्पर्श आहे तेवढा भरपूर आहे. आणि दुसरी गझल म्हणता येणार नाही पण गझल सदृश्य कविता मी सादर करते. पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर. पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल तो भेटल्यानंतर. पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल तो भेटल्यानंतर. दिवा स्वप्न पाहण्यात कितीही तरबेज असले तरी. दिवा स्वप्न पाहण्यात कितीही तरबेज असले तरी स्वप्नांची वाटते अडगळ तो भेटल्यानंतर. आयुष्य हे माझे किती सुंदर आहे. आयुष्य हे माझे किती सुंदर आहे हे समजले केवळ तो भेटल्यानंतर. हजारो प्रश्न माझे रोज सतावतात मला. हजारो प्रश्न माझे रोज सतावतात मला. या साऱ्या शंकांचे होते निरसन तो भेटल्यानंतर. असले कसले अत्तर स्पर्शात असावे त्याच्या. असले कसले अत्तर स्पर्शात असावे त्याच्या. मोगऱ्याचा सुटतो दरवळ तो भेटल्यानंतर. कोणताच उतारा माझ्या कामी येत नाही पण. कोणताच उतारा माझ्या कामी येत नाही पण. जखमेवरती चढते मखमल तो भेटल्यानंतर. आणि शेवटची ओळखी. उगाच कोणावरही भाळणे मला पसंत नाही. उगाच कोणावरही भाळणे मला पसंत नाही पण. जीव होतो कातर कातर तो भेटल्यानंतर. जीव होतो कातर कातर तो भेटल्यानंतर. पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल तो भेटल्यानंतर. धन्यवाद.